स्वतःला खरोखर बदलायचं असेल तर या 10 ठिकाणी शांत राहायला शिका. मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जगात आपली सहनशीलता खूप कमी झाली आहे. छोट्या छोट्या गोष्टींवर आपल्याला पटकन राग येतो, लगेच प्रतिक्रिया देण्याची सवय लागली आहे. कोणीतरी काही बोललं की लगेच उत्तर द्यायचं, टोमणा मारलं तर परत टोमणा द्यायचा, वाद झाला की आपलं मत सिद्ध करायचं, हे सगळं आपल्याला अगदी सामान्य झालं आहे. पण खरं पाहिलं तर माणूस जास्त बोलून मोठा होत नाही, तर योग्य वेळी शांत राहून मोठा होतो. शांत राहणं म्हणजे कमजोरी नाही, तर ती एक मोठी ताकद आहे. अनेक वेळा आपण रागात काहीतरी बोलून जातो आणि नंतर त्याच गोष्टीचा पश्चाताप करतो, पण त्या क्षणी जर आपण थोडा वेळ शांत राहिलो असतो तर परिस्थिती कदाचित वेगळी असती. आयुष्यात खरा बदल हवा असेल तर काही सवयी बदलणं खूप गरजेचं आहे. त्यातील एक महत्त्वाची, अनावश्यक बोलणं कमी करा. शांत राहिलं की आपण जास्त ऐकू शकतो, जास्त समजू शकतो आणि हळूहळू अधिक शहाणेही बनतो. जर तुम्हाला स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवायचा असेल तर काही ठिकाणी मुद्दाम शांत राहणं खूप आवश्यक आहे. आणि जर तुम्ही या 10 ठिकाणी शांत राहायला शिकलात तर तुमच्या आयुष्यातला बदल तुम्हालाच जाणवेल. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुमच्या कमेंट्स वाचत असते आणि शक्य तितक्या कमेंट्सला रिप्लायही देत असते. रागाच्या क्षणी शांत राहा. राग येणं ही माणसाची नैसर्गिक भावना आहे. प्रत्येकाला कधीतरी राग येतो आणि त्यात काही चुकीचं नाही. पण रागाच्या भरात बोललेले शब्द अनेकदा समोरच्या मनात कायमचे कोरले जातात. ते शब्द नंतर काट्यासारखे टोचत राहतात. जेव्हा कोणी आपल्याशी चुकीचं बोलतं, अपमान करतं किंवा अन्याय करतं तेव्हा लगेच उत्तर द्यावंसं वाटतं, मन दुखावतं, डोकं गरम होतं, जीभही वेगाने चालू लागते. पण खरी शहाणपणाची वेळ हीच असते. त्या क्षणी जर तुम्ही 2-3 मिनिटं शांत राहिला तर अर्धी लढाई तिथेच जिंकलेली असते. कारण रागाच्या क्षणी घेतलेले निर्णय किंवा बोललेले शब्द अनेकदा चुकीचे ठरतात. शांत राहिलात तर तुम्हाला समोरच्याचं बोलणं पूर्ण ऐकता येतं आणि त्यामागचा खरा हेतूही समजतो. अनेकदा समोरची व्यक्ती कितीही रागात असते, ती शांत झाल्यावर तिलाही स्वतःची चूक जाणवू शकते. पण जर तुम्ही त्याच वेळी रागात बोललात तर छोटा वाद मोठा होतो, नात्यांमध्ये अंतर वाढते, मनात कटुता साचत जाते. अशा वेळी खोल श्वास घ्या, थोडं पाणी प्या किंवा त्यावेळी त्या ठिकाणापासून दूर जा. स्वतःला सांगा आता बोलायचं नाही, कारण कधी कधी एक चुकीचं वाक्य वर्षानुवर्षे मनाला जखम देऊन जातात. पण जर तुम्ही शांत राहिलात, जर तुम्ही स्वतःलाही वाचवलात आणि नातेसंबंधही टिकवता. म्हणून आयुष्यात खरोखर बदल घडवायचा असेल तर सर्वात आधी रागाच्या क्षणी शांत राहायला शिका. जेव्हा कोणी मुद्दाम तुम्हाला उचकवत असेल तेव्हा शांत राहा. काही लोकांना मुद्दाम समोरच्याला उचकवण्याची सवय असते. ते जाणून बुजून असे शब्द वापरतात की तुम्ही भडकावं, रागवावं आणि काहीतरी उलटसुलट बोलावं, कारण त्यांना तुमची प्रतिक्रिया हवी असते. अशा वेळी जर तुम्हीही त्यांच्या तालावर नसलात तर त्यांचा डाव यशस्वी होतो. पण तुम्ही शांत राहिला, त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं तर त्यांचा सगळा प्लॅन फसतो. प्रत्येक वेळी उत्तर देणं गरजेचं नसतं. काही लोकांना तुमचं यश पचत नाही, तुमचा आनंद पाहवत नाही, म्हणून ते तुम्हाला उचकवण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही त्यांच्या गोष्टी मनावर घेत बसलात तर तुमचं नुकसान होतं. उचकवणाऱ्याला माणसाला तुमची वाईट प्रतिक्रिया हवी असते, पण तुम्ही ती प्रतिक्रिया दिलीच नाही तर तो थांबतो. लक्षात ठेवा, शांत राहणं म्हणजे घाबरणं नाही, तर शहाणपणाने वागणं आहे. कधी कधी समोरच्याला उत्तर देण्यापेक्षा त्याच्याकडे दुर्लक्ष करणं जास्त प्रभावी असतं. म्हणून आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिका. घरात जेव्हा वाद सुरू होत असेल तेव्हा शांत राहा. घर म्हणजे आपलं हक्काचं, सुरक्षिततेचं आणि प्रेमाचं ठिकाण. कधीतरी घरात वाद होतात, मतभेद होतात, आवाज चढतो, वातावरण तापतं. अशा वेळी प्रत्येकाला आपली बाजू बरोबर आहे असं वाटत असतं आणि सगळेच एका वेळी बोलायला लागतात. पण जर तुम्ही त्यात भर घातली तर वाद आणखी वाढतो. घरातल्या भांडणात शांत राहणं ही खूप मोठी एक गोष्ट आहे, कारण एका व्यक्तीच्या शांत राहण्यामुळे वातावरण थोडं निवडू शकतं. प्रत्येक गोष्टीवर ताबडतोब उत्तर दिलं तर विषय लांबतो, मनात राग साचतो आणि नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. कधी कधी समोरची व्यक्ती ही तणावात असते, कामाचा त्रास असतो किंवा मनात काहीतरी साचलेलं असतं, त्यामुळे चिडचिड होते. अशा वेळी तुम्ही शांत राहिला तर काही वेळाने तिलाही स्वतःची चूक जाणवू शकते. घरातील नाती जपायची असते तर काही वेळा आपल्यालाच गप्प बसावं लागतं. शांत राहणं म्हणजे हार मानणं नाही, तर नातं वाचवणं आहे. वादाच्या वेळी थोडं थांबा, खोल श्वास घ्या आणि लगेच प्रतिक्रिया देऊ नका.
वेळ गेल्यावर शांतपणे बोललं तर अनेक प्रश्न सुटू शकतात. जेव्हा कोणी तुमचं कौतुक करत असेल तेव्हा देखील शांत राहा. आपलं कौतुक झालं की मन आनंदाने भरून जातं आणि अभिमानही वाटतो. पण अशा वेळी आपण जास्त बोलायला लागतो तर नकळत आपल्याकडून बडाई मारली जाऊ शकते. काही लोक स्वतःचे कौतुक वाढवून चढवून सांगतात आणि त्यामुळे त्यांची किंमत उलट कमी होते. कोणी तुमचं कौतुक केलं तर हसून धन्यवाद म्हणा आणि विषय बदलून टाका. त्याच गोष्टींवर वारंवार बोलत बसलात तर लोकांनाही तुमचा अहंकारी वाटू शकता. शांत राहणं म्हणजे नम्र राहणं. खरा मोठेपणा शब्दात नाही तर वागण्यात दिसतो. आज कौतुक आहे, उद्या टीकाही असेल, म्हणून दोन्ही वेळेस मन स्थिर ठेवा. कारण यश कायम टिकवायचं असेल तर पाय जमिनीवर असायलाच हवे. तुमचं काम तुमच्यासाठी बोलेल. तुम्हाला स्वतःचा ढोल वाजवण्याची गरज नाही. जेव्हा कोणी तुमचं गुपित जाणून घेण्याचा प्रयत्न करत असेल तेव्हा शांत राहा. प्रत्येकाच्या आयुष्यात काही खाजगी गोष्टी असतात, काही स्वप्न असतात, काही योजना असतात आणि दुसऱ्या जगातही असतात. हे सगळं प्रत्येक व्यक्ती समोर सांगण्याची गरज नसते. काही लोकांना दुसऱ्यांच्या आयुष्याबद्दल खूप कुतूहल असतं. ते वारंवार खाजगी प्रश्न विचारतात आणि खोलात जाऊन माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी सगळं उघडपणे सांगणं शहाणपणाचं नाही. कारण प्रत्येक जण तुमचं हितचिंतक असेलच असं नाही. काही लोक फक्त माहिती पुढे सांगण्यासाठी घेतात तर काही लोक गैरफायदाही घेऊ शकतात. म्हणून तुम्ही शांत राहा, विषय बदला आणि आवश्यक तेवढंच उत्तर द्या. सगळ्यांना सगळं सांगायची गरज नसते. तुमच्या योजना, कमकुवत बाजू आणि किंवा अडचणी सगळ्यांसमोर मांडल्या तर काही लोक त्याच गोष्टींचा तुमच्या विरुद्ध वापर करू शकतात. काही गोष्टी योग्य वेळ आल्यावरच बोलायच्या असतात. म्हणून जिथे गरज नाही तिथे गप्प बसणं उत्तम. जेव्हा कोणी तुमचा अपमान करत असेल तेव्हा शांत राहा. कोणी समोरासमोर अपमान केला की मनाला खूप वाईट वाटतं, राग येतो आणि लगेच काहीतरी बोलून त्या प्रसंगाला उत्तर द्यावंसं वाटतं. पण त्या क्षणी दिलेलं उत्तर अनेकदा परिस्थिती आणखी बिघडवतं. अपमान करणारा माणूस अनेकदा तुमची प्रतिक्रिया पाहत असतो. तुम्ही रागवलात, आवाज चढवलात तर त्याला अपेक्षित प्रतिक्रिया मिळते. पण तुम्ही शांत राहिलात तर त्याला अपेक्षित उत्तर मिळत नाही. काही वेळा लोक मुद्दाम आपल्याला कमी लेखतात किंवा आपली इज्जत घालवण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी तिथेच भांडण करण्यापेक्षा शांत राहून तिथून निघून जाणं कधीही सर्वात मोठं उत्तर असतं. तुमची किंमत दुसऱ्यांच्या शब्दावर अवलंबून नसते. प्रत्येक अपमानाला भांडून उत्तर देणं गरजेचं नसतं. काही वेळा काही गोष्टी वेळेवर सोडून द्याव्या लागतात. पण याचा अर्थ अन्याय सहन करायचा असं नाही. गरज असेल तर योग्य वेळी योग्य पद्धतीने शांतपणे आपली बाजू मांडणं महत्वाचं आहे. जेव्हा कोणी तुमच्यावर खोटा आरोप करत असेल तेव्हा शांत राहा. खोटा आरोप झाला की मन आतून अस्वस्थ होतं. मी असं केलंच नाही असं मोठ्याने सांगावंसं वाटतं आणि लगेच स्वतःच समर्थन करावंसं वाटतं. पण अशा वेळी सगळ्यांसमोर आवाज चढवला तर परिस्थिती आणखी गोंधळाची होऊ शकते. काही लोक मुद्दाम खोटे आरोप करतात. त्यांचा उद्देश तुम्हाला अस्थिर करणं किंवा तुमची प्रतिमा खराब करणं असतो. पण तुम्ही शांत राहिलात तर त्यांचा हेतू पूर्ण कठीण होतं. शांत राहणं म्हणजे आरोप मान्य करणं नाही. याचा अर्थ योग्य वेळ येईपर्यंत संयम ठेवणं. जर लगेचच सगळ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तर अनेकदा आपणच जास्त त्रास करून घेतो. त्यापेक्षा स्थिर राहा, आवश्यक पुरावे जतन करा आणि योग्य वेळी शांतपणे आपली बाजू मांडा. वेळ ही अनेकदा सत्य समोर आणणारी मोठी साक्षीदार असते. आज लोक काहीतरी ऐकून विश्वास ठेवतील पण उद्या सत्य समोर आलं की त्यांचं मत बदलू शकतं. म्हणून खोटा आरोप झाला तर लगेच तुटून पडू नका. आधी स्वतःला शांत ठेवा, नंतर योग्य प्रकारे आपली बाजू मांडा. जेव्हा समोरचा खूप शांत बोलत असेल तेव्हा शांत राहा. काही लोकांना सतत बोलण्याची सवय असते. ते समोरच्याला बोलू देत नाहीत आणि आपलंच म्हणणं बरोबर ठरवण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी आपल्यालाही मध्ये बोलावंसं वाटतं पण दोघेही एकाच वेळी बोलायला लागले तर फक्त गोंधळ वाढतो. म्हणून कधी कधी मुद्दाम शांत राहणं देखील गरजेचं असतं. समोरच्याला पूर्ण बोलू द्या. त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्यानंतर मग तुमचं म्हणणं सांगा. शांत राहिलात की तुम्हाला त्यांचं म्हणणं नीट समजतं. काही लोक फक्त बोलून मन हलकं करतात. त्यांना उत्तर किंवा सल्ला नको असतो. फक्त कोणीतरी शांतपणे ऐकून घ्यावं एवढीच अपेक्षा असते. आजकाल ऐकणारे कमी आणि बोलणारे जास्त आहेत. म्हणून जो ऐकू शकतो तोच खरं तर लोकांच्या मनात जागा बनवू शकतो.
सतत मध्ये पडून स्वतःचं मत कोणावरही लादू नका. समोरचा खूप बोलत असताना शांत राहणं म्हणजे कमजोरी नाही, तर परिस्थिती सांभाळण्याची कला आहे. जेव्हा दुसऱ्याचे यश दिसत असेल तेव्हा देखील शांत राहा. आपल्या ओळखीतील कोणी पुढे गेलं, चांगली नोकरी मिळाली, घर घेतलं किंवा त्यांचं सर्वांसोबत कौतुक झालं की मनात वेगवेगळ्या भावना येऊ शकतात. काही वेळा आनंद होतो, पण काही वेळा नकळत तुलना सुरू होते. आपण कुठे आहोत हा प्रश्न मनाला टोचू लागतो. अशा वेळी आपण नकळत काहीतरी बोलून जातो, उगाच त्या व्यक्तीला कमी लेखतो किंवा टोमणे मारतो. पण इथे शांत राहणं खूप महत्वाचं आहे. दुसऱ्याचे यश पाहून ताबडतोब प्रतिक्रिया देऊ नका. प्रत्येकाची वेळ वेगळी असते. आज त्याचा दिवस आहे, उद्या तुमचाही येऊ शकतो. दुसऱ्याच्या यशावर बोलण्यापेक्षा स्वतःच्या कामावरती लक्ष द्या. दुसऱ्याच्या प्रगतीमुळे तुमचं नुकसान होत नाही, उलट त्यांच्याकडून प्रेरणा घ्या. त्यांचं चांगलं काम पहा आणि स्वतःसाठी मेहनत करा. मनापासून शुभेच्छा द्या आणि पुढे चला, कारण दुसऱ्याच्या यशावर दिलेली चुकीची प्रतिक्रिया तुमची प्रतिमा खराब करू शकते. शांत राहा, निरीक्षण करा, शिका आणि स्वतःचा मार्ग तयार करा. जेव्हा तुमच्याकडे उत्तर नसतं तेव्हा शांत राहा. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहीतच असेल असं नाही, पण अनेकदा लोकांसमोर आपण सगळं जाणतो असं दाखवण्याची सवय लागते. कोणी काही विचारलं आणि आपल्याला माहिती नसेल तरी आपण अंदाजाने काहीतरी बोलून टाकतो. नंतर कळतं की आपण चुकीची माहिती दिली आहे. अशा वेळी शांत राहणं हीच खरी शहाणपणाची गोष्ट आहे. मला माहीत नाही असं प्रामाणिकपणे सांगणं ही कमजोरी नाही, उलट ते प्रामाणिकपणाचं लक्षण आहे. उगाच अंदाज लावून बोललात तर लोकांचा तुमच्यावरचा विश्वास कमी होऊ शकतो. त्यापेक्षा थोडा वेळ शांत राहा, माहिती मिळवा आणि मग योग्य उत्तर द्या. प्रत्येक चर्चेत आपलं मत मांडणं गरजेचं नसतं. विषय पूर्णपणे समजत नसेल तर गप्प राहणं जास्त योग्य ठरतं, कारण चुकीचं बोलण्यापेक्षा न बोलणं केव्हाही चांगलं. प्रत्येक गोष्ट आपल्याला माहीत असायलाच हवी असं नाही. माहिती नसताना ती असल्यासारखं दाखवण्यापेक्षा प्रामाणिकपणे शांत राहणं हेच समजूतदारपणाचं लक्षण आहे. आता आपण शेवटचा संदेश पाहूया. तर मित्रांनो, शांत राहण्याची सवय एका दिवसात लागत नाही, पण थोडा थोडा सराव केला तर नक्कीच ही सवय अंगी लागू शकते. प्रत्येक वेळी बोलणं गरजेचं नसतं. काही वेळा शब्दांपेक्षा जास्त प्रभावी शांतता असते. रागाच्या वेळी, अपमानाच्या वेळी, वादाच्या वेळी, कौतुकाच्या वेळी किंवा एखाद्या कठीण परिस्थितीत जर तुम्ही स्वतःला सावरू शकलात तर तुमचं व्यक्तिमत्व आपोआप मोठं होतं. शांत माणूस आतून खूप मजबूत असतो. तो प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देत नाही, तर योग्य वेळ निवडतो. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर सर्वात आधी मन शांत ठेवायला शिका, कारण शांत मनाने घेतलेले निर्णय अनेकदा अधिक विचारपूर्वक असतात. तुमची शांतता हीच तुमची ताकद बनू शकते. हळूहळू लोकांना तुमच्यातील बदल दिसायला लागेल. नातेसंबंध सुधारतील, मन अधिक स्थिर राहण्यास मदत होईल. तुम्ही प्रत्येक परिस्थितीकडे अधिक समजूतदारपणे पाहू शकाल. म्हणून आजपासून एक गोष्ट ठरवा, प्रत्येक छोट्या गोष्टीवर प्रतिक्रिया द्यायची गरज नाही आणि शांत राहायचं. असं केलात तर हळूहळू तुम्ही एक परिपक्व, संयमी आणि प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून लोकांसमोर याल. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, कुटुंबांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा या 10 गोष्टींपैकी तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती वाटली. तुमच्या कमेंट्स मला नक्की वाचायला आवडतील. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.